शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज दिनांक 22 जानेवारी 2025चा व्हिडिओ आहे. श्री ओमप्रकाश जाजू सर, स्वप्न पुष्प सोसायटी समोर, प्रतापनगर रोड, पोद्दार हायस्कूलच्या पुढे, सोलापूर. आता हा कोनोकार्प जे आहे हे 3 किलोच्या बॅगमधला आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 70 रुपयानं घरपोच येतो आहे. कोनोकार्पच म्हटलं तर सजीव कंपाऊंड जे आपल्याला एकदा लावल्यानंतर एका वर्षात 12 ते 15 फूट उंची वाढते. आणि जिथं आपल्याला फळबाग असेल, शेतकरी बंधूंची फळबाग लागवडीसाठी कंपाऊंड जे करायचं आहे तर तिथं कोनोकार्पस लावला तर 50 फूट उंची जात्या. ह्याच्यापासून फायदा आपल्याला वारं तटलं जातं. त्याचबरोबर जनावरांच्यापासून कंपाऊंडचं आपल्याला चांगलं फिनिशिंग म्हणतो, हिरवंगार 12 महिने हिरवं राहणारं अशा प्रकारचा हा कोनोकार्पस अगदी एक वर्षात हा 12 ते 15 फूट जातो आहे. लागवड अंतर आहे 1.5 फूट. 1.5 फुटावरती लावायचं आहे. आणि आपल्याला कंपाऊंड थोडा वेळ असेल तर 2 फुटात लावू शकताय. ट्रॅक्टरनं सरी पाडायची आहे किंवा चर मारायची आहे आपण. आणि चरीमध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थायमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 टींची आळवणी द्यायची आहे. अगदी आपल्याला 1 महिन्यानंतर त्याला DAP 15-20 ग्रॅम रिंग पद्धतीने द्यायचं. पाणी भरपूर सोडलं की गवतवर्गीय जे फास्ट वाढणार आहे असा हा कोनोकार्पस. तर शेतकरी बंधू सजीव कंपाऊंड म्हणून शेतीच्या संरक्षणासाठी आपण लावू शकतो. तसेच 12 महिने हिरवगार राहणार. यामुळे आपल्याला कॉलेज, विद्यापीठ, अपार्टमेंट, त्याचबरोबर हॉस्पिटल ह्याच्या कंपाऊंडसाठी कोनोकार्पस ही लागवड केली जाते. कोनोकार्पस जर म्हटलं तर हे जनावर खात नाहीत. त्याचबरोबर हिरवगार 12 महिने राहतं आणि फास्ट उंची वाढणारी अशा प्रकारचे कोनोकार्पस गेल्याच आठवड्यामध्ये श्री ओमप्रकाश जाजू सर जे आपले सोलापूरचे आहेत, सरांनी फळबाग लागवड केलेली आहे आणि त्याच्या कंपाऊंडसाठी आपल्याला हे कोनोकार्पस देत आहोत. त्याच एरियामध्ये आपण सावळेश्वर टोल नाका मोहोळमध्ये श्री मलगे पाटील मॅडम यांना पण मोठ्या प्रमाणात कोनोकार्पस दिलेला आहे. तर कोनोकार्पस प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर 70 एकरच्या बॉर्डर लावलेला आहे. त्याचबरोबर कराडमध्ये कृष्णा हॉस्पिटलच्या कंपाऊंडला कोनोकार्पस लावलेला आहे. कोल्हापूरमध्ये विश्वा बिल्डर्स यांना दिलेला आहे आपण. त्याचबरोबर कराडमध्येच अर्जुन येडगे, रमण माळ्यामध्ये, कोल्हापूरमध्ये आपली लागवड भरपूर आहे. जे विश्वा ग्रुपचे मालक सरांनी लागवड केलेली आहे. तर कोनोकार्पस याला जनावर खात नाही, दिसायला हिरवगार आणि 12 महिने ही जी पाने हिरवी राहतात, पानगळ होत नाही. तर ज्या शेतकरी बंधूंना फळबागेच्या कंपाऊंडसाठी कोनोकार्पस लावायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, 1982ची नर्सरी, शासनमान्य नर्सरी, खात्रीशीर रोप, योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन आपल्याकडं अगदी प्रत्येक साईजनुसार. आता हा जो आहे हा 250 रुपयाला बसतो कोनोकार्पस. उंची बघू शकता आपण. आता हा नवीन रिबॅगिंग केलेला आहे, 2 वर्षाचा 3 वर्षामध्ये टाकलेला आहे. तर आपल्याकडं 6 फुटापर्यंतची उंची आहे, ती जी 250 रुपये किंमत आहे. बॅग आहे 15 किलोची. अशी सर्व रोपं आपल्याकडे मिळत असतात. अगदी 4 वर्षाचा कोनोकार्पस 850 रुपयाला बसतो आहे. 60 किलोच्या बॅगमधला. 5 वर्षाचं 15 फुटाचं झाड येते, 2000 रुपये किंमत आहे. तर अशा प्रकारची सर्व रोपं मिळण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. सीमा मावशी मागचा बेड घ्या, तेवढे करून बघू शकताय. सिलेक्शन करून जे रोप लहान वाटते ते अशा प्रकारे आमच्या माता भगिनी बाजूला रोप करतात. कारण आपली नर्सरी महाराष्ट्रात सर्वात मोठी नावाजलेली आहे. 35 एकरात नर्सरी आहे. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी आहे. 250 कामगार आहेत. 40 कोटीची उलाढाल असणारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी आहे. फळबाग लागवड केली की अनुदानाला बिल मिळतं. आता मोठ्या प्रमाणात आपली फळबाग लागवड सोलापूर जिल्ह्यातही आहे. वाकी शिवण्यात 60 एकर आंबा लागवड आहे. त्याचबरोबर कोळा, जुनोनी, जत, नागज, नाझरेमठ, डोंगरगाव, सोनंद अशा सर्व ठिकाणी लागवडी झालेल्या आहेत. तर शेतकरी बंधू रोप लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन तर मिळणार. त्याचबरोबर स्वतः तयार केलेली कलमं, मग ती फळबाग असू द्यात, जंगली झाडं असू द्यात, अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती आपण माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या कॉलेज, विद्यापीठ, त्याचबरोबर हॉस्पिटल, तसेच अपार्टमेंटच्या बाजूला 50 फूट उंचीपर्यंत जाणारा कोनोकार्पस जो आपल्याला कमी उंचीवरती पण कटिंग केल्यानंतर पाहिजे ती आपल्याला शो गार्डन करता येतो. अशा प्रकारचं कोणताही आकार देता येतो.
हे असा कोनोकार्पस जे आपल्याला लागवड गुजरातमध्ये आपली जास्त लागवड आहे, जी मोठमोठे IT पार्क आहेत त्यांच्या कंपाऊंडसाठी कोनोकार्पसची जी लागवड केली जाते. सजीव कंपाऊंड 12 महिने हिरवंगार राहणारं, जनावर न खाणारं आणि अशा प्रकारची पानाचा जी लूक आहे तो एकदम फ्रेश राहणारा, कीड रोग नसतो याच्यावरती. त्यामुळं शेतकरी बंधूंना अशा प्रकारचं संरक्षण जर करायचं असेल, त्याचबरोबर डॉक्टर, कॉलेज, विद्यापीठ यांना जरी कंपाऊंडला लावायचं असेल तर हा कोनोकार्पस लागवड करावी. 70 रुपयानं आपल्याला घरपोच येईल 3 किलोच्या बॅगमधला आणि लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन.